श्रीराम नमस्कार. आज 19 मे 2024 भगवद्गीता आणि मनुष्य जीवन भाग 26. ज्ञान, कर्म, संन्यास, विज्ञान या भगवद्गीतातल्या ज्या पायऱ्या आहेत त्यातलं ज्ञान, विज्ञान आणि संन्यास हा चौथा अध्याय आपण पाहत आहोत. ओवी 17 ते 18 साधारण आपण आलेलो आहोत. भगवंतांनी जेव्हा अर्जुनाला सांगितलं की तू माझ्यात सामावून जा, आणि हे सामावून जाताना अर्जुनाला सर्व रिपू, सर्व तत्व, सर्व इंद्रिय यांचं कार्य काय याच्या संदर्भात माहिती दिली. नावं मुद्दामून सांगत नाही, कारण आपण जेव्हा हा अभ्यास करू किंवा आता तुम्ही हे ऐकाल तेव्हा आपण काय ऐकलं हे जरा तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. की षडरिपू म्हणजे काय, 5 ज्ञान, 5 कर्म, इंद्रिय म्हणजे कुठली कुठली आहेत, आणि अर्जुनाने त्याच्या हातातनं गर्भगळीत होऊन गांडीव त्याच्या हातातनं गळून पडलं, आणि ह्या अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला हे का सांगावंसं वाटलं. मुळामध्ये मागच्या आठवड्यावर जेव्हा मागील भागाच्या अनुसरून शंकराचार्यांशी बोलणं झालं आणि त्यांनी मला असं 1-2 गोष्टी सुचवल्या की भगवद्गीता आपण नित्य जीवनात जे तुम्ही नाव दिलेलं आहे आणि मनुष्य जीवन ह्यामध्ये अजून सोपी करून सांगता येईल का, हा पहिला भाग झाला. आणि दुसरं असं आहे की युद्धभूमीवरती घडलेली ही घटना आहे, म्हणजे दोन्ही गोष्टींचा साम्य आणि दोन्ही गोष्टींचा मेळ हे घालणं खूप गरजेचं आहे. की सर्वसामान्य जीवन सांगताना अर्जुन आणि श्रीकृष्ण ह्या प्रतिमेला धक्का लागता कामा नये, आणि अर्जुन आणि श्रीकृष्ण जेव्हा ह्याच्या बाबतीत आपण बोलतो तेव्हा सर्वसामान्य जीवन विसरता कामा नये. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य आज पाहायला गेलं तर गोंधळलेल्या अवस्थेत आहे. विषयांतर, जसं मागच्या वेळी भगवंतांनी सांगितलं की कर्म तू फक्त कर, त्याच्यामध्ये त्यांनी कर्म, अकर्म, विकर्म ह्या सर्वाची फोड आपण पाहिली की कुठल्या कर्माला आपण अकर्म म्हणतो किंवा कुठल्या याला विकर्म म्हणतो. अकर्म कर्म म्हणजे कर्म करायच्या वेळी काही न करणे, त्याला अकर्म. विकर्म म्हणजे एक विशिष्ट कर्म किंवा विरुद्ध कर्म, म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच आहे हेही सांगितलं. विशिष्ट कर्म म्हणजेच विरुद्ध कर्म. आणि इथून भगवंताला अर्जुनाने प्रश्न विचारला की जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे आता मी जर युद्ध करायचं ठरवलं, म्हणजे शब्द खूप महत्त्वाचा आहे की तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर मी युद्ध करायचं ठरवलं तर मला कुठलाही दोष लागणार नाही, असं हे केशवा तू मला सांगितलेलं आहेस. पण ही गोष्ट तू समोरच्या लोकांना, म्हणजे आपण म्हणतो ना की 2 पार्टी समजू, एक पांडव एक कौरव, तर कौरवांना पण तू सांगायला गेला होतास का, आणि कौरवांना हे सांगायचा तू प्रयत्न केलास का, किंवा मला जे ज्ञान मिळतंय हे मिळणारं ज्ञान जर कौरवांनी सुद्धा ऐकलं तर कदाचित त्यांच्या वैचारिकतेमध्ये फरक पडून हे युद्ध टळू शकतं, असा एक भाग अर्जुनाने ह्या श्रीकृष्णाला, केशवाला विचारला. बघा, हा सरळ सोपं आपण बोललो की जे तू मला सांगतोयस हे जर त्यांना सांगितलंस तर कदाचित ते ऐकून ते ज्ञानाची प्राप्ती होऊन त्यांच्या असं लक्षात येईल
की आपण जे युद्ध करतोय ही चूक आहे, तर आपण थांबलो तर बरं होईल, असं होऊ शकतं, असं अर्जुन ह्या श्रीकृष्णाला सांगतोय. याचाच अर्थ अर्जुनाला युद्ध करायचं नाही. सरळ भाषा आणि दीर्घ भाषा. अर्जुनाचं एकच आहे की मला युद्ध कसंही करून टाळायचं, आणि भगवंताचं एकच आहे की धर्मस्थापना करताना जे जे काही मार्गात येतं आहे ते सर्व नष्ट करून धर्मस्थापनेच्या दिशेने पाऊल टाकायचं. आणि त्याच्यामध्ये निवडलेला हा अर्जुन जो स्थितप्रज्ञ आहे, जो सर्व तो पुरुषोत्तम नुसता नसून तो पुरुष पण आहे. म्हणजे पुरुषोत्तम हा श्रीकृष्ण आणि पुरुष हा अर्जुन आहे. म्हणजे निवड करताना त्याच्यासाठी केली. त्याच्यानंतर तू माझ्यात सामावल्यावरती काय तुला मिळेल हे भगवंताने सांगितलं. पण विज्ञानाच्या दृष्टीने अर्जुनाने त्याला जो प्रश्न केला की हे तू समोरही सांगू शकत होतास, तर त्याचं काय, जर सांगितलंस तर घडू शकेल का? मग तेव्हा भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की लक्षात घे, इथपर्यंत जेव्हा ही गोष्ट घडली, अर्जुना तू आत्ताची परिस्थिती काय आहे त्याच्या अनुषंगाने हा विचार करत आहेस. तुमच्या पांडवांच्या जीवनामध्ये, पांडव म्हणजे ही फक्त 5 भाऊ नाही आहेत. पांडव म्हणजे त्याच्याबरोबर त्यांच्यावर असलेली त्यांची जनता पण आहे. मग तुमच्या जीवनामध्ये हे आत्ता कितव्यांदा घडलं आहे ह्याचा तू पहिला विचार कर. अर्जुन म्हणून हा विचार करू नकोस. तुम्हाला लाक्षागृहात मारायचा जो प्रयत्न झाला हा योग्य होता का, हा तू विचार कर. तू जे मला सांगतोयस की समोर जाऊन एकदा चर्चा करावी, आणि जर चर्चा केली तर युद्ध टळेल. म्हणजे हे असं झालं की तू गुन्हा केलास तरी चालेल, आणि मग गुन्हेगाराला शिक्षा करायच्या वेळी त्याला सांगायचं की तू असं करू नकोस, तू जर मला परत जर आक्रमण करत असशील तर तू करू नकोस, आणि त्याला समजवण्यात आपला वेळ घालवणे. आणि एक लक्षात घे पार्थ, सापाला दूध पाजलं, सापाला अमृत जरी पाजलं तरी त्यांनी डंख मारल्यावर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये विषच जाणार आहे, आणि त्याच्या दातांमधून सुद्धा विषच बाहेर पडणार आहे, त्यातनं अमृत बाहेर पडणार नाही आहे, कारण हा त्याचा स्वभाव आहे. तसं कौरवांचा अवैचारिकता, अविचारीपणा, दांभिकपणा, रजगुणाचा त्याच्यावरती असलेला अंमल, ह्या सगळ्या गोष्टींचा जो पगडा आहे, त्या पगड्याच्या अनुषंगाने त्यांना जी शिक्षा मिळायला पाहिजे ती शिक्षा मिळायची वेळ आता आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये हे पार्था फक्त तू एकटा शिक्षा देणारा नाही आहेस, ते तुझ्या बाजूनी जे लढणार आहेत, म्हणजे धर्मस्थापनेच्या बाजूनी जो जो लढणार आहे, मग ती व्यक्ती असो, तो प्राणी असो, त्याला स्वर्गप्राप्ती होणार आहे. आणि जसं म्हणून पार्थ तुला आधीच सांगितलं की या क्षेत्राची जेव्हा निवड झाली तेव्हा या क्षेत्राचं वैशिष्ट्यच असं आहे की येथे जो जीव जाईल किंवा ज्या आत्म्याला गती मिळेल तो आत्मा किंवा तो देह सरळ स्वर्गातच जाणार आहे, नरकात जाणार नाही. इथं 2 गोष्टी अशा आहेत की एका बाजूनी भगवान श्रीकृष्ण कौरवांचं असं वागणं सांगतोय की अविचारी आहेत, चुकीचं वागलेले आहेत, म्हणजे यांना शासन झाल्यावर वास्तविक हे नरकात जायला हवं. पण इथं भगवंतांनी सांगितलेलं आहे की ह्या युद्धभूमीवरती, या कुरुक्षेत्रावरती चा गुणच असा आहे की इथं जो मरतो तो स्वर्गातच जातो. आता हे कसं आहे सांगतो, हा आपण एक विचार धरला, पण भगवंत परमात्मा या दृष्टिकोनातनं आपण ही गीता बघतो तेव्हा भगवंतांनी काय सांगितलेलं आहे की मनुष्य जीवनामध्ये मनुष्याची वैचारिकता हा सर्वात मोठा शत्रू आहे.
मनुष्याचा जो देह आहे, त्याची जी बुद्धी आहे, जी भगवंतानी देताना सद्विवेक बुद्धी दिलेली आहे, त्याचा चुकीचा वापर केल्यामुळं ज्या मनुष्याच्या हातनं चुकीच्या घटना घडतात त्याला शिक्षाही मिळालीच पाहिजे. पण ज्या ठिकाणी ज्या मार्गाने ती शिक्षा मिळते तो मार्ग जर सुखवह असेल तर हे सुद्धा त्या माणसाचं उत्तम प्रारब्ध ठरतं. म्हणजे जसं अर्जुनाला पहिल्या दुसऱ्या भागामध्ये कर्मयोगामध्ये चिंता होती की मी मारलं की मला पाप लागेल आणि मी नरकात जाईल, तर तसं इथं श्रीकृष्णाने ही भूमिका सांगितली. दुसरं असं सांगितलं की प्रत्येक मनुष्याने 17 ते साधारण माझ्या अंदाजाने 27 ते 30 ओव्या काहीतरी अशा आहेत की फक्त अख्ख्या भगवद्गीतेमध्ये कर्म या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. की कर्म म्हणजे करणे, कृती करणे. मी श्वास घेतोय हे मी कर्म करतोय, मी बोलतोय हे कर्म करतोय, एक सगळेजण ऐकतायत हे कर्म करतायत. त्यातले काही जण असं धरून चालू की त्यांना ते पचनी पडत नाहीये, ते सुद्धा कर्मच आहे, वैचारिक कर्म आहे. पण इथं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत जी जी कृती प्रत्येक जीव करत असतो ती कृती फक्त आणि फक्त परमात्मा परमेश्वराच्या आदेशाने किंवा त्याच्या अनुसरूनच होत असते. हे वाक्य ह्या ओव्या ह्या इथे एवढ्यासाठी महत्त्वाच्या आहेत की या जर नीट समजल्या नाही तर अजारकता माजू शकते. म्हणजे एखादी व्यक्ती जर चुकीचं वागली तर ती ईश्वरांचीच परमेश्वराचीच इच्छा होती की याच्यातनं चुकीची घटना घडावी, तर हे योग्य म्हणता येणार नाही. म्हणून मग भगवंतांनी इथं सांगितलेलं आहे कर्म जे तुमच्या मनात आलं ते तुम्ही करणं हे तुम्हाला प्राप्त आहे, कारण कर्म हे तुम्ही कर्म म्हणून बघता, ते यज्ञ म्हणून बघत नाही. नीट परत एकदा सांगतो, प्रत्येक मनुष्य कर्म हे कर्म म्हणून बघतो, ते यज्ञ म्हणून बघत नाही. जे आपण मागील भागात यज्ञाची व्याख्या पाहिली होती, समर्पण भाव ज्या अग्नीमध्ये आपण करतो प्रत्येक गोष्ट, त्याला यज्ञ म्हणतात, की जिथं मोकळं होणं. आणि मग त्याच्या या यज्ञामध्ये आपण काय करतो, भगवंत काय सांगतोय की हे पार्था, प्रत्येक कृती ब्रह्माची अवस्था, ब्रह्माची उत्पत्ती प्रत्येक क्षणात आहे. हातामध्ये लाडू घेतलात, ब्रह्माची उत्पत्ती, कारण ती कृती पहिल्यांदा केलीत ना, निर्माण झाली ती. मग पहिली निर्मिती काय झाली की तुमच्या हातात लाडू आला, ही पहिली निर्मिती झाली. मग दुसरी निर्मिती काय झाली की तुम्ही तो मुखापर्यंत नेला, तोंडापर्यंत नेला, इथंही ब्रह्मच आहे. मग तो तुम्ही खाल्लात, ही कृती केली, इथं सुद्धा ब्रह्मतत्वच आहे. आणि मग खाल्ल्यानंतर जे पचवायला गेलं ती सुद्धा ब्रह्मतत्वच आहे. ब्रह्मतत्वाचा जर व्याख्या करायची झाली तर कर्माची प्रत्येक क्षण हे ब्रह्मतत्वामध्ये सामावलेलं आहे. जे कृत्य तुम्ही करता, जी कृती तुम्ही करता, ही प्रत्येक ब्रह्मामध्ये आहे. आणि त्या कृतीमध्ये आपली दश इंद्रिय हवी न होऊ देणं. बघा, नीट लक्षात घ्या, आपल्या जे कर्म आपण करतो ते कर्म हे कर्म नसून हे यज्ञ जर तुम्ही मानलत तर तुमची पहिल्यांदा काय होणार आहे, तर वैचारिकता बदलणार, विचारधारा बदलणार आहे. कारण हे खाऊ पण हे जर मी जे खातोय ते जर समजा चुकीचं असेल, अभक्ष्य असेल, काही दुसरी गोष्ट असू शकते, एखादा माणूस व्यसनाधीन असेल, दारू पित असेल, काही समजा दारू पिताना त्यांनी हातात ग्लास घेतला तर त्याच्या लक्षात यायला पाहिजे की मी हे जे कर्म करतोय हे भगवंतांनी लिखित आहे की मी हा दारू पितोय. तुम्ही म्हणाल काय म्हणता, म्हणजे परमेश्वराने लिहून ठेवलंय दारू पिणं?
इथं नीट परत लक्षात घ्यायचं. आपण भगवद्गीता पहिल्यापासून का लक्षात ठेवायची, तर आपण दुसऱ्या भागात बघितलं होतं की सांख्ययोगामध्ये की सुबुद्धी आणि कुबुद्धी ह्या दोन गोष्टी भगवंतांनी मनुष्याला दिलेल्या आहेत. मग परमेश्वराने तुमच्यासमोर असं धरून चालव की एखाद्या दारुड्याने तो ग्लास हातात घेतला, ही काय झालं, हे कर्म झालं. पण हातात घेतलेला ग्लास हे तू उत्पत्ती केलीस, ती ब्रह्म म्हणजे उत्पत्ती, हे कायम लक्षात ठेवा, जी क्षणोक्षणी होत असते. आणि मग हातात घेतलात, पण ही माझ्या देहामधल्या अंतरात्म्यामधल्या स्थित असलेल्या परमात्म्याचा साठी जो माझ्या देहामध्ये मी यज्ञ जागृत केलेला आहे, त्या अग्नीमध्ये मी ह्या दारूची आहुती द्यायची का, हा मनामध्ये प्रश्न येणं गरजेचं आहे. उत्पत्ती भगवंतानीच केलेली आहे. सुबुद्धी कुबुद्धी दोन्ही तुम्हाला दिलेलं आहे. पण जी सुबुद्धी दिलेली आहे त्याच्यामध्ये ही मी घेणारी गोष्ट, प्राशन करणारी गोष्ट जर ती योग्य असेल, बघा काही गोष्टी समाजाच्या दृष्टिकोनातनं अयोग्य असतात, त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातनं त्या योग्य असतात. जी इंजेक्शन असतात, साप चावला आहे, नाक चावला आहे, तर त्याचं जे वॅक्सिन बनवतात किंवा त्याची जी लस बनवतात उतरवण्यासाठी, ती त्या विषापासूनच बनवली जाते. जसं म्हणतात जहर जहर को काटता है. पण मग ते विषाचं प्रमाण किती घ्यायचं हे ज्ञानी मनुष्य ठरवतो. म्हणून सांख्ययोगामध्ये भगवंतांनी ज्ञानाचं पण सांगितलेलं की ज्ञानी मनुष्य कशाला म्हणतात आणि अज्ञानी कशाला म्हणतात. मग ज्या गोष्ट मी केल्यानंतर माझ्या देहामध्ये, आणि काय होतं, दारू माणसावर हवी होते. हवी या शब्दाचा अर्थ हवन. हवन म्हणजे मोकळं करणं. आपण म्हणतो ना, मी आज घरामध्ये आमच्या यज्ञ होता, हवन झालं. हवी हा शब्द जो आहे ना, हा हवनाशी जोडलेला आहे. हवी म्हणजे हवन, म्हणजे त्याच्यामध्ये रीत करणं, मोकळं करणं. आणि एखादी गोष्ट चांगली झाली आहे, उत्तम, मला आज मोठं पारायणाला बसायचं आहे, एखादा मंत्रजप करायचा आहे, आणि काय सांगू, ती मला ईश्वरीय शक्ती माझ्या हवीच झाली. म्हणजे ईश्वरीय शक्तीने माझ्या देहाचा, वैचारिकतेचा ताबा घेतला, म्हणजे हवी घेतली, म्हणजेच मी त्या तत्वाला हवन केलं, म्हणजे मी माझे भाव त्याच्यात समर्पण केलं. आणि एखादी गोष्ट, वाईट गोष्ट, एखाद्या आबलेवरती नराधम बलात्कार करतात, तेव्हा सुद्धा वासना त्यांच्यावरती हवी होते. आणि ती वासना जेव्हा त्यांच्यावर हवी होते, तेव्हा त्यांच्या देहामधल्या अग्नीमध्ये, वैचारिकतेमध्ये तुम्ही तो दुष्ट विचारांचं हवन करता. म्हणून तुमचं शरीर, तुमची इंद्रिय तुमच्या नियंत्रणात राहत नाहीत आणि तुमच्या देहाकडनं नको ती कृती केली जाते, ज्याला भगवंत अमानुष म्हणतो. अमानुष, मनुष्याला धरून नाही. मग इथं जे हवन करायचं आहे, अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू प्रत्येक कृती जी आहे ना या निसर्गामध्ये, ही ब्रह्मतत्वच आहे. आपण फक्त काय करायचंय, ती प्रत्येक कृती ही करत राहायचंय, कारण क्षणोक्षणी ब्रह्मतत्व जागृत आहे. तुझ्या मनामध्ये येणारा विचार, तुझ्या मनामधल्याच आजलेल्या शंका, या सगळं ब्रह्मस्थितीला निर्मित करणारे आहेत, किंवा ते ब्रह्मस्थिती तू त्या क्षणी तुझ्या बुद्धिमत्तेवरती हवी झालेली आहे. त्याचं हवन केलेलं आहेस तू. त्या गोष्टीचं तू चित्रपट बघतो. आपण एखादी गोष्ट जर करायची असेल, स्वप्नवत असेल की मी इथनं केदारनाथला जाणार आहे, आता असं जाईन, तिथं ऐकलं एवढं, की मनुष्य अगोदर स्वप्नरंजन करतो. त्यात काही जण सांगतात बघून जा, असं असं चढायला आहे, इकडनं दरी आहे, इकडनं डोंगर आहेत, कधीही काही कोसळू शकतो. तो मनुष्य स्वप्नरंजन करतो. ती गोष्ट तुमच्या देहातल्या इंद्रियांवरती हवी होते. म्हणजे तुमच्या
अग्नीमध्ये तुम्ही त्याचं हवन करता आणि केलेलं हवन तुम्हाला त्याप्रमाणेच वैचारिकता निर्मिती करते, म्हणजे विचारांची निर्मिती तशीच होते. म्हणून तुम्ही काय ग्रहण करता हे खूप महत्त्वाचं आहे. मनुष्य जीवनात नामस्मरण करायचं आपल्या शास्त्रात दिलेले आपण तिन्ही काल त्रिकाल संध्या करायला सांगितलेले आहे. या कशासाठी करायला सांगितले? त्रिकाल संध्यामध्ये असलेली जी नामावली आहे ती नामावली विशिष्ट आहे, त्या त्या वेळेला अनुसरून आहे. आपण कसं म्हणतो, किती सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्र झाली. पण सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र ह्याच्यामध्ये सायंकाळ एक येते. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र ह्याच्यामध्ये एक सायंकाळ येते, ती क्षणिक असते. आज सायंकाळी ती वेळ बघा, म्हणजे सूर्याचा अस्त आणि सूर्याचं असणं ह्याच्यामधला जो क्षण असतो त्याला सायंकाळ म्हणतात. पार्था, हाच क्षण मनुष्याच्या जीवनामधली सायंकाळ आहे, जी मनुष्याच्या विचारामधनं त्याच्या कर्माशी जोडलेली आहे. म्हणून कर्म करताना किंवा विचार जे आहेत, तू विचार करून काही उपयोगच नाही आहे. भगवंतानी तुझ्या बाबतीत जे ठरवून दिलेलं आहे ते तुला सांगितलेलं आहे की तू असाच तुझा चौकोन आखलेला आहे. जन्मताच तुझं सगळं लिहिलं गेलेलं आहे. फक्त ते त्याचा वापर करताना तुझी बुद्धिमत्ता तू वापरायची आहेस. यज्ञ आपण प्रज्वलित केलेला असतो, बाजूला समिधा ठेवलेल्या असतात. मग ह्या सर्व समिधा आपण एकत्र टाकतो का? तर नाही टाकत. किंवा त्याच्यात तूप असतं बाजूला, तूप टाकतो का? तर नाही टाकत. कधी आपण असा विचार केलाय का की ठीक आहे, आज इथं याग आहे तर आपण यज्ञाला बसू? असा एकही माणूस सापडणार नाही की त्याच्या ह्या हाताला इथनं इथपर्यंत त्या कुंडामध्ये जेव्हा तूप टाकलं जातं त्या हवनामध्ये, हवन करताना, तेव्हा त्याचा हा आत कधीतरी अवघडला हा असणारच. मग आपण विचार काय करतो की सारखंच असं करायला लागत होतं, सारखं सवयच नाही आम्हाला. पण वास्तविक गणित ते नाही आहे. वास्तविक गणित असं आहे की तुमचा हा कर्मेंद्रिय आहे, म्हणजे तुमचा हा चालू हात जो असतो ह्याचा एक अधिकार वेगळा दिलेला आहे. आणि हा अधिकार जेव्हा तुम्ही यज्ञासाठी वापरला जातात, ही तुमची 5 बोट ही 5 तत्वांशी, तुमच्या देहामधल्या 5 कर्मांशी निगडीत आहेत. 5 कर्म इंद्रिय यांनासाठी प्रत्येक एक बोट दिलेलं आहे. ही जेव्हा तुम्ही त्याचं एकत्रीकरण करता आणि हातात काय घेता? लाकूड घेता. कधी बघा, हवन करताना तो जो आपण त्याला एक डाव म्हणू, मला एक आत्ता शब्द आठवत नाही आहे, पळी म्हणतात. ती पळी जी असते तर ती लाकडाची असते. अग्नीमध्ये बघा, अग्नीमध्ये ते आपण आतमध्ये टाकतो, ती पळी पेटते का? तर ती पळी पेटत नाही. वास्तविक त्याला तूप लागलेलं असतं, म्हणजे त्यांनी पटकन खरं तिने पेटायला पाहिजे. आपण हेही बघतो की ती त्याच्यात आतमध्ये गेली की त्याला सुद्धा धग लागल्यासारखं होतं, पण ती पेटत नाही. का पेटत नाही? तर आपल्या देहामधली ही 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय त्यावेळे आपल्या उजव्या हातामध्ये या मनगटापासनं ते ह्या कोपरापर्यंत ह्या पूर्ण भागाचा ताबा घेतात. आणि आपली जिथं कुंडलिनी जागृत अवस्था असते, कुंडलिनीची त्याचं तोंड दिलेलं आहे. आणि मणका नंबर 1, 2 आणि 3 याच्यामध्ये पर्यंत तुम्हाला त्याचा इथं जो आहे त्याचा दाब तिथं पडतो. म्हणून जेव्हा जो पुरुष सोळं नेसतो
ते सोळनेसामध्ये जी गाठ मारली जाते सोळ्याला, ती गाठ जी असते तर ती गाठ हे इथं तुमच्या मणका नंबर 2, 3 आणि तुमच्या हाताला नीट बॅलन्स करते, सांभाळून घेते, समतोलपणा करून घेते, म्हणून ती गाठ बांधलेली असते. जर तुम्ही परत जेव्हा कधी हे कराल तुमच्या जीवनामध्ये, तर लक्षात या, जेव्हा तुम्ही ही कृती करता तेव्हा तुमचं सोळं काही क्षणाकरता वर यायला लागतं, म्हणजे पावलापासनं ते वर येतं. मग आपण परत मांडी अशी ॲडजस्ट करून त्याच्यामध्ये बसतो. हा आहे देहामधल्या यज्ञातला आपण जी आहुती देतो त्याच्याशी एकाग्रता साधणे. हे भगवंताला अर्जुनाला सांगायचं किंवा ह्याचं स्पष्टीकरण द्यायचं कारण काय आहे? कारण भगवंताला अर्जुनाच्या हातनं त्यांनी ते गांडीव धनुष्य उचलून त्यांनी युद्ध करावं ही इच्छा भगवान श्रीकृष्णाची असते. पण नुसता उद्या अर्जुन जर तयार झाला तर ते तयार होऊन उपयोग नसतो किंवा नव्हता. कारण जे गांडीव चालवायला किंवा जो तुम्हाला बाण चालवायचा आहे तो चालवण्यासाठी ही जी ताकद लागते ती ताकदच अर्जुनाच्या देहामध्ये निर्माण झाली नसती. कृती यज्ञ, मग जसं या यज्ञामध्ये जेव्हा आपण ती पळी ती वापरतो, तत्व वापरतो, लाकूड वापरतो, म्हणजे सर्व तत्वांपासनं वेगळं असलेलं तत्व म्हणजे तो परमात्मा आहे. आणि मग ती पळी नंतर घासून पुसून सगळे त्याच्या आपण पुसून ठेवतो. एखादाच मूर्ख असा असतो की नंतर पळी ती घासणीने घासतो. तुम्ही कितीही केलं तरी त्या पळीला कुठल्याही प्रकारची साहित्यातली कुठली गोष्ट लागत नाही. नुसतं लागलं, तुम्ही हाताने जरी केलं तरी ती बाजूला होते. तो परमात्मा आहे. आणि हे इथं सांगायचं कारण की तुमच्या जीवनाचा जेव्हा तुम्ही यज्ञ करत असता, तुमचा जीवनाचा यज्ञ जेव्हा तुमच्या वैचारिकतेतनं तुमच्या जीवनात कृती घडत असतात, तेव्हा तो परमात्मा तुमच्याबरोबर असतो. तो पण कशातच नसतो, कारण तो पळी असतो. लक्षात घ्या. भगवंत काय सांगतायत? अर्जुना, प्रत्येक क्षण हा ब्रह्म आहे. हा ईश्वर तत्वानुसार, ईश्वराच्या बुद्धीनुसार, ईश्वराची बुद्धी म्हणून एवढ्यासाठी म्हटलं कारण वैचारिकता आहे. आपलं बघितलं, 4 वेद बघितले, पुराणं बघितलीत, तर काही वेळा असं सुद्धा झालेलं आहे की देवांना सुद्धा शंका पडलेल्या आहेत. त्यांच्या हातनं सुद्धा काही समाज सुधारण्यासाठी त्यांनी चुका दाखवण्याचा स्वतःतल्या प्रयत्न केलेला आहे. देवांचा राजा इंद्र किती जणांकडनं पराभूत झाला हे आपण प्रत्येक वेळी वाचलेलं आहे. तरी तो देवांचा राजा इंद्रच आहे. इतर देव आहेत का राजा झालेले? तर नाही, इंद्रच राजा आहे. तसं अंतरात्म्यात असलेलं हे कारण, हे उदाहरण सांगायचं कारण असं की जेव्हा उत्तम गोष्ट आपल्या हातातनं घडते तेव्हा मनुष्य सांगतो की ठीक आहे, परमात्मा माझ्याबरोबर होता. पण ही गोष्ट करायला माणसाला कळणं गरजेचं असतं. जर आपल्या हातनं जर एखादी चुकी झाली, अक्षम्य अपराध झाला, तेव्हा सुद्धा भगवंत आपल्या ह्याच देहामध्ये असतो. पण तो त्या यज्ञातल्या पळीसारखा असतो, जो त्या अग्नीशी किंवा तुमच्या 5 ज्ञान कर्मेंद्रियाच्या सानिध्यात येऊन सुद्धा स्वतःचं अस्तित्व वेगळं ठेवतो. म्हणून तो अग्नीत गेल्या गेल्या त्याला परत तुम्ही सत्वात घालता, म्हणजे तुपामध्ये घालता. ते केलं की बघा, तुपामध्ये परत आपण करतो. म्हणजे अग्नी आणि सत्व याचा संबंध बघा काय ते. जीवनामध्ये मनुष्याच्या सात्विक गोष्टी, सत्व, रज, तम हे गुण इथं भगवंत अर्जुनाला समजावून सांगतायत की अर्जुना बघ, आता तू हवी झालास ना, म्हणजे हवन केलंस ना, की त्यातनं कुठला तरी गुण तुझ्याकडनं उत्पन्न होणार आहे. सत्व, रज, तम, त्यातला सत्व होतच नाही, रज आणि तमच गुण उत्पन्न होतो. कारण सत्व झालं असतं तर हे कुठलीच व्यक्ती कुरुक्षेत्रावर नसती.
ज्या अर्थी युद्धभूमीवरती आहेत तेव्हा रज आणि तम हे दोन गुण असलेलं सर्व हे भारीत ही माणसं इथं उभी आहेत आणि क्षणासाठी भगवंताची सुद्धा बुद्धी ही रज आणि तम गुणामध्ये सामावून स्वतःतलं सत्वपणा त्यांना वेगळ्या प्रकारे अर्जुनाला दाखवायला लागतं आहे. म्हणून जीवनात यज्ञ हे खूप महत्त्वाचं आहे. जीवनाला यज्ञ म्हटलेलं आहे आणि ह्याच्यात तू अर्जुन झोकून दे स्वतःला, कारण प्रत्येक क्रिया ही ब्रह्मस्वरूप आहे. गुरु सांगतात देहाचा अग्नी, देहाचा यज्ञकुंड आणि बाह्य अवस्थेत असलेला यज्ञकुंड. बाहेर गुरुजी सांगतात आता हे वहा, आता ते वहा. एकदा सर्व संविधानचा अभ्यास करा. कोणीही करत नाही. फक्त इथं संविधा आणून ठेवा, इथं त्या गौऱ्या आणून ठेवा, इथं तूप आणून ठेवा, साखर आणून ठेवा, नैवेद्यासाठी आणून ठेवा, पण एकही सांगत नाहीत की हेच का आणायचं. नुसतं पवित्र आहे म्हणून गाईची गौरी आणून ठेवा, नुसती पवित्र आहे म्हणून. मग तीच गाय जर मेली तर तिच्यासारखं अपवित्र काहीच नाही आहे. पण मग जो जन्मभर ज्याला अपवित्र मानलं त्याच मेल्यानंतर व्याघ्रासन अतिपवित्र होतं म्हणून त्याच्यावर बसून जुने काळात यज्ञ व्हायचे. विरुद्ध भास कसा आहे लक्षात घ्या. अग्नितत्व जागृत करताना जी गोष्ट गरजेची आहे तीच पाहिजे. गायीच्या तत्वामध्ये जिवंत असताना देहामध्ये अग्नितत्व असतं म्हणून ती पूजनीय आहे. आणि तेच अग्नितत्व जेव्हा वाघ मरतो किंवा एखादं हरिण मरतं, मृग मरतो, हरिणपेक्षा मृग, तेव्हा त्याच्या त्या कातड्यामध्ये त्या देहामध्ये ते अग्नितत्व साठवून ठेवायची ताकद उत्पन्न होते. म्हणून ते मृगजीन किंवा तुम्हाला व्याघ्राचं कातडं वापरतात साधनेसाठी म्हणून वापरलं जातं. मग इथं भगवंत अर्जुनाला तेच सांगतोय की नीट विचार कर, ब्रह्मतत्व नीट समजून घे. मग बाह्य अग्नीमध्ये जेव्हा तू आत्तापर्यंत जीवनामध्ये जेवढे यज्ञ केलेस ते यज्ञ करताना ज्या तू आहुती दिल्यास त्या आहुती देताना प्रत्येक देवतेचं नाम घेऊन तू आहुती दिल्यास म्हणजे ते समर्पण केलंस, म्हणजे तुझ्यापासनं ते मोकळं केलंस, ती ही एक प्रकारची हत्याच होती. असं म्हटलं तर त्याच्यात चालेल का? हत्याच आहे ती. जर अचेतन असेल, विषय अध्यात्माच्या दृष्टीने समजून घ्यायचा आहे. यज्ञामध्ये आहुती देणाऱ्या समिधा जेव्हा मनुष्य वाहतो तेव्हा त्याच्यात चेतन अवस्था असते म्हणून त्या यज्ञामध्ये आपण समर्पित करतो. त्या जर अचेतन अवस्थेत असल्या तर आपण त्या अग्नीमध्ये समर्पित करू का? मेलेली गोष्ट अग्नीत टाकू का? तर नाही टाकत. ती जिवंत आहे, त्याच्यात प्राण आहे, त्याच्यात अग्नी आहे म्हणून त्या अग्नीशी अग्निरूप करायचं आहे. लाकूड हे जेव्हा अग्नितत्व स्वीकारतं, बघा लाकडामध्ये सुद्धा अग्नितत्व आहे आणि मग हेच अग्नितत्व त्या अग्निरूपाशी एकरूप होतं तेव्हा त्याच्या आयुष्याची राख होते. पण हेच अग्नितत्व जेव्हा परमात्मा म्हणून काम करतं तेव्हा त्या अग्नीत जाऊन सुद्धा ते शुद्ध राहतं, म्हणजे ती पळी, ती पण लाकडाची असते. मग तसं अर्जुना मनुष्याचं जीवन आहे. या जीवनामध्ये तुझ्या अंतरात्म्यात बसलेला तो परमात्मा आहे आणि तुझी वैचारिकता आहे, तर त्या अंतरात्म्याच्या परिस्थितीत असलेला त्या आत्म्याचा तू विचार कर आणि तू कृती कर. तू अर्जुन आहेस हे तू विसरूनच जा. मी कोण आहे हे जर मनुष्य जोपर्यंत विसरला नाही, मीपणा जर काढला नाही तर मनुष्य कृती करू शकत नाही. क्षणोक्षणी आपण बघत असतो नाती बदलत असतात,
इथं भगवंत अर्जुनाला सांगतोय, क्षणोक्षणी देह बदलत असतो, पार्था तू त्याच्या मागं जाऊ नकोस. तुझ्या देहामधलं असलेलं चैतन्य फक्त तू लक्षात घे, जे सात्विक आहे ते न संपणारं आहे. देह हा संपणारच आहे, तो तुझा असो किंवा त्यांचा असो. तू सात्विकतेच्या अनुषंगाने यज्ञ करत आहेस, आणि ते जे यज्ञ करतायत म्हणजे युद्ध करतायत, ते करत असलेल्या युद्धाला भगवंत यज्ञ नाही तर युद्ध म्हणतायत. कारण ती थोडक्यात म्हणायचं झालं तर आपण एक समजावं म्हणून जर विचार केला तर ती तांत्रिक गोष्ट झाली, की काहीतरी प्राप्त करण्यासाठी ती केलेली गोष्ट होती. मनुष्य जीवनामध्ये आपल्या नित्यक्रमामध्ये रोजच्या जीवनामध्ये वागताना एखादी गोष्ट जेव्हा करतो आणि ती स्वार्थासाठी करतो की माझ्यासाठी आहे, तर इथं भगवंत त्याला म्हणतात की ह्याला तू स्वार्थी झाला. ही तांत्रिक गोष्ट झाली, ही ईश्वरीय तत्वाला धरून गोष्ट झाली नाही. हा भाग इथं समजणंच खूप महत्त्वाचं आहे. कारण सध्या चाललेलं सगळ्या किंवा आपल्या आजूबाजूला आपण जे पाहतो भयान गोष्टी चाललेल्या आहेत, याच्यामध्ये आपल्याला भगवंत त्या जो आरोपी आहे, जो खुनी आहे, जो अत्याचारी आहे, त्याच्या देहामध्ये सुद्धा परमात्मा स्थित आहे. पण त्याच्या देहामधला असलेला परमात्मा त्यावेळी काम करत नाही, पण तो स्थित आहे आणि मला तो दिसतोय. हा भाव माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होणं गरजेचं आहे, की तो चुकीचा वागलाय, पण तो भाव माझ्या मनात उत्पन्न होता कामा नये. असं झालं तर रस्त्यात भांडणच व्हायची नाहीत. पण तो आरे म्हणला म्हणून मी कारे म्हणलं, हा झाला आपल्या देहामधल्या इंद्रियांचं स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा भाग, ज्याच्या अनुषंगाने मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होते. हे पार्था, ही बुद्धी ह्या समोरच्या जना तू तुझे भाऊ मानतोयस त्या सर्व कौरवांची बुद्धी ह्याच कारणामुळे भ्रष्ट झालेली आहे, कारण त्यांना राज्याची लालसा पडलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांच्याही गटामध्ये सर्वनाश ठरलेला आहे, तुमच्याही गटामधल्या बऱ्याच जणांचा सर्वनाश ठरलेला आहे. हे समजून सुद्धा त्यांना परमात्म्याचं स्वरूप कळत नाही आहे. पण पार्था तू समजून घे, त्यांनी केलेली कृती ही वेगळी आहे आणि तुम्ही करणार आहात ही केलेली कृती वेगळी आहे. ते जे कृती करतील, तुमच्यावर आक्रमण करतील, ते स्वार्थासाठी असेल, ते परमात्म्यासाठी नसेल, म्हणून तो अधर्म आहे. आणि तुम्ही केलेली कृती ही तुमच्यासाठी नसून धर्मासाठी आहे, म्हणजेच परमात्माला तुम्ही समर्पित झालेला आहात आणि ब्रह्मतत्वाला तुम्ही जागला आहात. हे पार्था तू समजून घे. इथपर्यंत भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये ह्या ओव्या आहेत, की देहामधला अग्नी, देहामधला यज्ञ परमेश्वरांनी अगोदर सांगितलंय की समजून घ्यावा. प्रत्येक इंद्रिय क्षणोक्षणी कुठल्या तरी मोहामध्ये अडकलेला आहे. प्रत्येक विचार, प्रत्येक कानाला ऐकू येणारी गोष्ट, डोळ्यांनी पाहणारी गोष्ट ही क्षणोक्षणी मोह उत्पन्न करते. आणि या मोहामध्ये भगवंत सांगतात की तू फक्त माझ्याशी एकरूप हो. सध्याच्या काळात त्याला नामस्मरण म्हणतात, की आपण नाम घ्यावं, त्या नामाशी एकरूप व्हावं, म्हणजे इतर गोष्टी गळून पडतील. हा आत्ताच्या जीवनामधला सहज सोपा मार्ग आहे. पण इथं भगवंतांनी हे कृतीच्या मार्फत अर्जुनाला करायला सांगितलंय. ओळखच राहणं गरजेचं आहे. तुम्ही जर एखादा गुन्हेगार असेल आणि त्याच्यामध्ये परमात्मा बसलेला आहे म्हणून त्याला जर नमस्कार केलात तर चालणार नाही. की जे भगवंतांनी अर्जुनाला सांख्ययोगामध्ये, कर्मयोगामध्ये पहिल्या भागात सांगितलेलं आहे, की जे समोरचे आहेत हे तू जरी लढला नाहीस ना तरी ते तुला मारायला टपलेले आहेत, हे तू समजून घे. पण तेव्हा तू जर म्हणलास की नाही नाही, त्यांच्या देहामध्ये परमेश्वरच सामावलेला आहे, त्याला माझं नमन आहे, तर तू चुकतोयस. कारण तू ते यज्ञाचं कुंडच ओळखलं नाहीस ज्याच्यामध्ये परमात्मा स्थित होतो. कारण ती जी कृती करतायत ते सर्व स्वतःच्या देहांना, सर्व इंद्रियांना अधीन झालेले आहेत. त्यांनी सर्व रिपू सोडून दिलेले आहेत
आणि त्याच्यामुळे गर्व उत्पन्न होऊन, अहंकार उत्पन्न होऊन ते विनाशाला कारण ठरत आहेत. आणि हे तू ओळखत नाहीस पार्था, हे तुझं असलेलं दुर्दैव आहे. कारण तू स्थितप्रज्ञ आहेस. एखाद्या हुशार विद्यार्थ्याकडनं एखादी अपेक्षा आपण करतो की त्याने हे गणित सोपं सोडवावं आणि त्याच्यातच तो चुकतो, तर त्याला म्हणतो की तुझ्याकडनंही अपेक्षा नव्हती. मग इथं भगवंत अर्जुनाला ह्या अनुषंगाने देहामध्ये असलेलं ज्ञानाचं विज्ञान समजून सांगत आहेत की देहामध्ये असलेला परमात्मा तू ओळख. कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्षणी ही ब्रह्म आहे. त्यामुळे ह्यापुढं तू जो विचार करशील की ह्यापुढं आपण मनुष्य समोरच्याला अगदी सोप्या तऱ्हेने नावं ठेवून मोकळं होतो. हा नालायक आहे, हा बेशरम आहे, किंवा हा अति चांगला आहे. कशावरनं तुम्ही ही नावं ठेवता किंवा कशावरनं तुम्ही या उपमा देता? कारण त्या व्यक्तीकडनं असं कुठल्या तरी गोष्ट चुकीच्या तरी घडल्या असतील किंवा चांगल्या घडल्या असतील, तेव्हाच तुम्ही त्यांना हा मान, अपमान किंवा सन्मान तिन्हीपैकी काहीतरी तरी देता. पण मग हे देताना सुद्धा जीवनामध्ये जीवन कसं जगावं ह्या 7 ओळींमध्ये अख्ख्या भगवद्गीतेचं खरं म्हणायचं तर रहस्य आहे की जीवन जगताना कसं जगावं, की तुम्ही प्रत्येक क्षण तुमची प्रत्येक कृती, साधं पाणी पिताना सुद्धा तुम्ही भगवंतांचं स्मरण करून तुम्ही पाणी जर प्यायलं तर ते पाणी अमृत होणार आहे आणि तुमच्या मनामध्ये वाईट विचार हे उत्पन्नच होणार नाही आहेत. आणि एखादी गोष्ट आपण बोललो, चुकीची बोललो, वाईट उच्चार झाला तरी ते करणं चेष्टेत का होईना योग्य आहे का, हा तुम्ही विचार करा. हे भगवंत इथं अर्जुनाला सांगतायत की शब्द हे शस्त्र आहे. जसं आपण पुढं कायम शिकत आलो आहे की एखादी गोष्ट जर ओम म्हटलं तर त्याची जर कंपनं उत्पन्न होत असेल तर एखादा चेष्टेत म्हटलेला शब्दसुद्धा देहावरती अंमल करतो. अर्जुना, ही तू गोष्ट विसरू नकोस. कोणाला सांगतायत? अर्जुनाला सांगतायत. सहज साध्य वागताना सुद्धा मनुष्याला मी परमात्म्याचा एक आत्ता त्याला संबोधित करतोय, माझ्या देहातल्या परमात्म्याला संबोधित करतोय आणि मी कृती करतोय. हे क्षणोक्षणी मनुष्याच्या जीवनात आणि त्याच्या मनामध्ये क्षणोक्षणी ही गोष्ट घर करून राहणं म्हणजेच भगवंताशी एकरूपता साधणं. ही एकरूपता पार्था तू त्या परमात्म्याशी साध. म्हणजे कोणाशी साध? माझ्याशी साध. असं कोण म्हणतंय? श्रीकृष्ण. कुठं म्हणतोय? परमात्म्यापासनं स्वतःला बाजू करून त्याच आपल्या शिष्याला त्याच परमात्म्याची जो स्वतः आहे त्याची अस्तित्वाची ओळख हा कृष्ण त्या अर्जुनाला करून देत आहे. प्रत्येक कृती तुमच्या जीवनामध्ये वेगळं करायचीच गरज नाही. एखादा नंबर फिरवलात, एखादं चित्र बघितलं, एखादी किती छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा करताना तुम्ही मनात आणलं, एखाद्याला आपण सहज म्हणतो, काही नावं ठेवतो, बेकार म्हणतो, काही चेष्टेत म्हणतो. पण हे जेव्हा तुम्ही म्हणाल की मी हे जे बोलतोय हे माझ्या अंतरात्म्यातला परमात्मा ऐकतोय, तुम्ही म्हटलं आम्ही कुठं सिरियसली बोलतोय, आम्ही चेष्टेने बोलतोय, तर तसं नाही चालणार. ह्याला उधळपट्टी म्हणतात. शब्दांची उधळपट्टी, आर्थिक गोष्टींची उधळपट्टी जशी असेल तशी शब्दांची उधळपट्टी जेव्हा मनुष्य करतो तेव्हा भगवंत सांगतात, हे पार्था, वासना, रजोगुण, तमोगुण हे मनुष्याच्या विचारांमध्ये हावी व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे त्या गोष्टी देहामध्ये रुजायला वेळ लागत नाही. एखादा मुलगा दुसऱ्या मुलाला जर चिडवत असेल किंवा आपण एखाद्याला काहीतरी बावळटासारखा हाक मारत असू आणि आपण त्याला हसत असू, दुजोरा देत असू, तर लक्षात घ्या त्या मुलानंतर तसंच वागाची बुद्धी होते आणि तो नंतर मोठेपणी तसाच वागतो. का? कारण त्यांनी तसंच आपल्या देहामधल्या अग्नीमध्ये हवन केलेलं असतं, ते रुजवलेलं असतं. म्हणून इथं जीवनामध्ये वागायचं कसं, संस्कार काय आहेत
संस्कारित होणं म्हणजे काय हे भगवंत ह्या 8 ओव्यांमध्ये सांगतायत की अर्जुना, संस्कार कसे असायला पाहिजेत. देहामध्ये मी केलेली प्रत्येक कृती, मग ती खाण्याची असो किंवा भोगाची असो, ही मी त्या परमात्म्याला स्मरून करतोय हे मनुष्याने विसरू नये. कारण ज्यांनीच हे निर्मित केलेलं आहे याचा अर्थ तो त्याच्यामध्ये सामावलेला आहे हे मनुष्यांनी विसरू नये. शारीरिक भोग घेताना जसं आत्ता सांगितलं की आपल्या देहामधला परमात्मा आपण ओळखणं गरजेचं आहे. एखाद्या स्त्रीच्या विरुद्ध आपण जेव्हा तिचा भोग घेत असतो तेव्हा त्याला बलात्कारच म्हणतात. जेव्हा दोघांच्या वैचारिकतेने ह्याच्यामध्ये भगवंत नाही, याच्यात भगवंत नाही, पण त्या देहात तर आहे, पण त्याच्याशी कुठलाही संबंध नाही. पण जेव्हा हीच गोष्ट दोघांच्या वैचारिकतेने होते त्याला समआगमन म्हणतात, त्याला समागम म्हणतात. आणि एकाच्या दृष्टिकोनातनं होते त्याला संभोग म्हणतात. हे सांगायचं कारण हे उत्पत्ती ब्रह्माच्या पाशी येऊन थांबतं. देहामध्ये उत्पन्न होणारा, गर्भाशयात उत्पन्न होणारा जीव हा कसा उत्पन्न होईल किंवा कसा असेल हे या विचारांनी ठरतं. म्हणून त्याला हल्ली अगदी भाषेमध्ये म्हणतात की आपण गर्भसंस्कार करावे. गर्भसंस्कार करावे म्हणजे नक्की काय करावं. जर जीवनामध्ये चित्रपट पाहणं जर वाईट असेल तर मग ते जीवनभर पाहिलेच नाही पाहिजेत. आणि जर फक्त रामायण आणि श्रीकृष्ण यांची चरित्रच हा आदर्श असेल तर तो त्या आईबापांच्या आचरणात सुद्धा हवा. फक्त ते मूल जन्माला घालताना त्या आईने वाचायचं किंवा ते ऐकायचं त्याचा काही उपयोग होत नाही. कारण जे मूळ रुजलंच नाही, जे रुजण्यासाठी जी जमीनच सुपीक नाही त्याच्यामध्ये ते संस्कार रुजतील कसे. म्हणजे मुळातच नाही त्याच्यातनं तुम्ही बाहेरनं कसे रुजवता. आणि जर मुळातच असेल तर तुम्हाला बाहेरनं घ्यायची गरज काय. फॅड आत्ता निघालंय. आपल्या जन्माच्या वेळी हे संस्कार होते. एखादं चित्र आपण चित्रपटात बघितलंय, घरात तर कोणाच्या बघितल्यासारखं वाटत नाही, पण चित्रपटातली नायिका त्या भिंतीवरच्या फोटोकडे बघत असायची, असं मूल जन्माला येणार, तसं मूल जन्माला येणार. कायम आपलं श्रीकृष्णाचा कधीही बघा सहज कृती काय आहे अध्यात्म. रामाचा फोटो किंवा श्रीकृष्णाचाच फोटो तिथं असतो. कुठल्या देवीचा फोटो किंवा मारुतीचा फोटो असतो का तिथं. माझं येणारं मूल मारुतीसारखं जन्माला यावं. प्रत्येकाला वाटतं की ते राम जन्माला यावं किंवा श्रीकृष्ण जन्माला यावं. याचा अर्थ असा की ज्या तत्वाच्यासाठी यांचा अवतार झालेला आहे ही तत्व माझ्या देहामध्ये, माझ्या विचारांमध्ये जर सामावली गेली तर माझ्या वैचारिकतेमध्ये बदल घडेल आणि त्या गर्भाची जी वाढ होणार आहे ही त्या अनुषंगाने होणार आहे हे कळतं. ज्या गर्भाशयामध्ये हा एवढाचाच वीर्याचा थेंब, तो सुरुवातीला राम आणि श्रीकृष्ण कसा ओळखणार. म्हणजे घेणारे कोण तर आई घेणार आहे. पण मग जर ती सुरुवातीपासूनच ते डोक्यात असेल, संस्कारित असेल, ज्या अर्थी संस्कार वेगळे करायला लागतात याचा अर्थ ते सुरुवातीला नव्हते, याचाच अर्थ असाच होतो की ती व्यक्ती संस्कारित नाही. उपनयन संस्कार असतात. रोज करतो का उपनयन संस्कार तर नाही करत. लग्न हे संस्कार आहेत. रोज करतो का तर नाही करत. अंतिम मनुष्य मेल्यावर अंतिम हे संस्कार आहेत. मग संस्कार या शब्दाचा अर्थ काय तर देहामधल्या विचारांना योग्य तऱ्हेने आकार देऊन स्वतःतल्या देहामधल्या त्या परमात्म्याची ओळख करून घेणाऱ्याला, त्या अवस्थेला संस्कार असं म्हणतात. स्वतःच्या देहाला दिलेला आकार.
मग देहाला जर आकार दिला तर देह हा बाह्य स्वरूप आहे. मग भगवंतांनी सांगितलंय की जर तुम्ही वैचारिकतेने जर हा आकार दिला तर स्वतःचा जो तुम्ही जे घेताय तेच तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. म्हणून आपण म्हणतो काय चैतन्यमय चेहरा आहे हो. घरी आज ते विभूती येऊन गेले, महाराज येऊन गेले, काय दिसायला होते, काय तेज आतमध्ये जे आहे ते चेहऱ्यावर दिसतं. नाहीतर एखादी व्यक्ती आपण म्हणतो की कधी आयुष्य दिसूच नाहीये, आज समोर आला म्हणजे माझा दिवस वाईट जाणार. म्हणजे याचा अर्थ काय की त्याच्या देहामधल्या स्थित असलेल्या परमात्म्याचं दर्शन हे तुम्ही बाह्य दर्शनात न घेता ते क्षणासाठी असतं, म्हणून त्याला प्रदर्शन म्हणतात. कायम असतं का प्रदर्शन? 4 दिवसाचं असतं. एखादी मुलगी व्यवस्थित कपडे घालत नाही, एखादा मुलगा व्यवस्थित कपडे घालत नाही आणि म्हणतो बघा काय प्रदर्शन करत चाललेत. शब्द का वापरलाय? शब्द कशासाठी वापरलाय? आपल्या देहामधल्या अंतरात्म्यात स्थित असलेल्या परमेश्वराचं दर्शन घ्यायचंय, त्याचं प्रदर्शन करायचं नाहीये. जे आजच्या काळात प्रदर्शन होतंय, दर्शन होत नाही. मग भगवंतानी इथं सांगितलं, पार्था तू समजून घे, तू विचार कर. अजूनही तुझ्यासारखा स्थितप्रज्ञ व्यक्ती, बुद्धिमान व्यक्ती परमात्म्याला ओळखू शकत नाहीये. तर हीच वेळ आहे. तू जर ओळखलंस, जर तू जर स्वीकारलंस की तू करणारी प्रत्येक कृती, तुझी वैचारिकता ही त्या ब्रह्मस्वरूप आहे. तुझ्या प्रत्येक डोक्यामध्ये बुद्धीतनं उत्पन्न होणारी कंपनं हे म्हणजे त्या ब्रह्माची उत्पत्ती आहे. हे जर तू स्वीकारलंस तर मुळातच तुझ्या अंतर्मनामध्ये, तुझ्या बुद्धिमत्तेमध्ये मी जे करतोय हे चुकीचे करतोय हा विचार येणारच नाही. म्हणून हे पार्था, तू स्वतःच्या देहामधल्या अंतरात्म्यातल्या त्या हवनाला समजून घे. देहामध्ये जे हवन चालू आहे ते समजून घे. काय घेतोय लक्ष, प्रत्येक क्षण बघा. आपण काय घेतोय हे लक्षात घ्यायला पाहिजे. अर्थ आहे का निरर्थक आहे? निरर्थक असेल तर तुम्ही तुमची ऊर्जा वाया घालवताय. म्हणून आपण शांत स्वभाव पाहिजे. शांत स्वभाव म्हणजे मनुष्य तोंड बोलला नाही म्हणजे तो शांत असं होत नाही. तो विचारांनी करत असतो. उत्तम ठिकाणी उत्तम स्थितीतच बोलायचं. म्हणून जे जास्त बोलतात ते बुद्धिमत्तेमध्ये कुठेतरी जीवनामध्ये अयशस्वीकडे वाटचाल चालू असते असे डॉक्टर म्हणायचे. जी व्यक्ती अति बोलते तिच्या देहामधलं पित्त हे कधीही स्थिर नसतं. आणि जी व्यक्ती स्थिर असते त्या व्यक्तीचं चित्त, पित्त आणि वित्त कधीही बिघडत नाही. मग हे जे गोष्ट आहे ह्याला इथं भगवंतानी अर्जुनाला स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये, अवस्था काय आहे जी आपण अगोदर पाहिलेली आहे ह्याच्यात समजावून सांगितलेले आहे. आणि समजावून सुद्धा जर अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होत असतील तर इथं भगवंत त्या अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना आता तू देहामधले यज्ञ जे आहेत ना ते नीट समजून घे. तुझ्या मनामध्ये जर असेल की तू करणारा तू आहेस, तसं नाही आहे. तो परमात्मा आहे, तो करतोय. त्या यज्ञामध्ये, या धर्माच्या यज्ञामध्ये तुझ्या कृतीतनं फक्त समिधा योग्य गेल्या पाहिजेत, ज्या सुद्धा चेतन अवस्थेत आहेत. जर तू म्हणत असशील की माझ्या हातनं कशाचंच पाप नको, तर या समिधासुद्धा चेतन अवस्थेतल्या आहेत. म्हणजेच तू कुठंतरी काहीतरी मारतोयस याचाच अर्थ असा होत नाही ना. एक आपण म्हणतो की आपले देह हा त्या परमात्म्याच्या चरणी पडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. तुझ्या कारणासाठी, तुझे कारणी म्हणजे काय? तुझं जे ते कारकत्व आहे त्याच्यासाठी माझा देह पडावा. म्हणजे तो परत उभा राहत नाही. पडावा म्हणजे काय, तर जे सगळे ते मोकळं व्हावं. म्हणजे मी जेव्हा उभा राहीन ना तेव्हा माझ्यातला तो सर्व हे गुण तुझ्या चरणापाशी मी मोकळे केले असतील. आणि जो उभा राहणार आहे हा तो फक्त मी त्या परमात्म्याला ओळखणारा हाच वैचारिक देह निर्माण होणार आहे. की मी तो क्षणोक्षणी मागीन, क्षणोक्षणी मानीन की मी प्रत्येक गोष्ट जी कृती करतोय ही त्या परमात्म्यासाठीच करतोय. याचा अर्थ
तुम्ही मनुष्य जीवन कधीही चुकीच्या मार्गाने जाणार नाही. मनुष्याची वैचारिकता सुधारते. म्हणून आपल्या जीवनामध्ये लहानपणी संस्कार हा भाग खूप महत्त्वाचा आहे. आता वर्ग आहेत, संस्कार बघा, संस्कार वर्ग म्हटलंय. वर्ग म्हणजे काय? कमी करणं. म्हणजे नकोय ते कमी करणं आणि संस्कार तिथे भरणं म्हणजे संस्कार वर्ग. मग वर्गीकरण करायचं आहे. मग विचारांचं वर्गीकरण, जसं भगवान इथं अर्जुनाला सांगतायत की तुझं विचार नीट समजून घे, देहामधल्या असलेल्या परमात्म्याची तू ओळख करून दे. आता मी तुझा मित्र नाही आहे किंवा गुरु नाही आहे. आता तुला परमात्म्याची ओळख हे अर्जुना होणं खूप गरजेचं आहे. विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं मी तुला समजावून सांगितलेलं आहे, अध्यात्माच्या दृष्टीने समजावून सांगितलेलं नाही. अग्नीमध्ये, कुंडामध्ये ज्या पळीनी अग्नीमध्ये आपण ती तूप वाहतो, ज्याने अग्नी भडकतो, त्याच्यामध्येच तरी धरलं, तुम्ही अग्नीमध्ये धरून बघा तो ती पळी, ती कधीही पेटत नाही. जरी तिला झळ लागली, एखाद्याच्या वेळी अशी झळ लागते, तरीही ती स्वतः जळत नाही. वास्तविक तिचा गुण हा जळण्याचा असतो, पण ती पळी त्या क्षणी तो त्या परमात्म्याचा अंश असते, जिला या पंचतत्वांना सांभाळायचं असतं. तीच जर उद्या जळली, तीच जर उद्या तापली, तर हे वर्तुळ पूर्ण होणार नाही आहेत. म्हणून हे कधी लक्षात ठेवा, आपल्या देहामधल्या स्थित असलेल्या परमात्म्याला ओळखायचं कसं हे आपण ठरवायचं आहे. म्हणून याच्यासाठी भगवंताने अर्जुनाला सांगितलं आहे, तू सोडूनच दे सगळ्या गोष्टीचा विचार करणं. प्रत्येक गोष्ट, आत्ता तू हे पार्थ माझ्याशी बोलतेस, हे सुद्धा ब्रह्म आहे. कारण मी पहिल्यांदाच बोलतोय म्हणजे त्याची उत्पत्ती नवीन झालेली आहे, म्हणजे ते ब्रह्म आहे आणि हे ब्रह्मस्वरूपाने हे पूर्ण विश्व व्यापलेलं आहे. त्यामुळे त्याचा तू जास्त विचार करू नको. कारण देहामध्ये जेव्हा तुला स्वतःचा आत्मसाक्षात्कार होईल त्या परमात्म्याचा, तेव्हा तुझ्या देहामधनं ते सुगंधच बाहेर पडेल, दुर्गंध तेव्हा संपलेला असेल. कारण देहामधल्या विचारांच्या यज्ञामध्ये त्याचं हवन होऊन त्याची राख झालेली असेल. आज इथं थांबू. पुढच्या भागामध्ये भगवंतांनी अर्जुनाला यज्ञाच्या मार्गे किंवा ब्रह्माच्या मार्गे रजोगुण आणि तमोगुण कसा समजून सांगितलाय ते पाहू. श्रीराम.